नवनिर्मिती करू शकेल. नमस्कार मुलांनो, सुप्रभात. आज आपण अशी एक कविता अभ्यासणार आहोत जी आपल्याला नवनिर्मिती करण्यासाठी प्रेरित करणारी असेल, जी सृजनशीलतेला सुंदर मानणारी आणि त्या वाटेवरून आपल्या सगळ्यांना जायला प्रोत्साहित करणारी असेल, जी पुन्हा नवनिर्मितीचा ध्यास घ्या हे सांगणारे असेल. कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली ही कविता. आता आपण थोडक्यात डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचा परिचय करून घेणार आहोत. मराठी ग्रामीण साहित्यातील प्रसिद्ध वऱ्हाडी कथालेखिका म्हणून त्या साहित्य जगात सुपरिचित आहेत. वऱ्हाडी लेखिका, कथालेखिका म्हणजे काय? तर वऱ्हाडी ही मराठीची एक बोलीभाषा आहे. अहिराणी, कोकणी, खानदेशी या जशा बोलीभाषा आहेत तशी वऱ्हाडी ही देखील एक बोलीभाषा आहे. आणि त्या वऱ्हाडी कथालेखिका म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे, ज्या कथा आहेत, या बऱ्याचशा वऱ्हाडी या बोलीभाषेतून लिहिल्या गेल्या आहेत. त्यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील आहे. ग्रामीण कथाकार, कादंबरीकार, कवयित्री म्हणून त्या नावारूपाला आल्या. ग्रामीण जीवनाचा स्वतः पुरेपूर अनुभव घेतलेल्या प्रतिमाताईंनी आपल्या साहित्य लेखनातून ग्रामीण लोकजीवनाचे, ग्रामीण लोकसंस्कृतीचे वास्तव पातळीवरील दर्शन आपल्या साहित्याद्वारे घडवले. आपल्या लेखनामधून त्यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारलेली दिसते. तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा त्यांनी लिहिलेले कथासंग्रह यांचे नाव आहे बघा. त्यांचे हजारी बेलपान, अकसिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहे. हजारी बेलपण या कथासंग्रहात काहीशा विनोदी आणि मनोरंजनात्मक स्वरूपातील अस्सल वऱ्हाडी भाषेतील 11 कथासंग्रह आहेत, 11 कथा आहेत. सुगरणचा खोपा या कथासंग्रहातील कथांमधून ग्रामीण भागातील जीवन संघर्षाचे, त्यातील दुःखद अनुभवांचे चित्रण त्यांनी केलंय. तर जावयाचं पोर या कथासंग्रहामध्ये स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचं चित्रण केले. भुलाई हा त्यांचा काव्यसंग्रह. त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, पण अर्थात त्यांचे कथासंग्रह आहेत, पण कविता संग्रह जे आहेत हे कथासंग्रहाच्या तुलनेने कमी आहेत. यातही भुलाई हा त्यांचा काव्यसंग्रह जो आहे, यातही वऱ्हाडी भाषेतून ग्रामीण स्त्रीच्या जीवनाचा आलेख अगदी त्या ग्रामीण स्त्रीच्या बालपणापासून ते म्हातारपणापर्यंतचा त्यांनी मांडलेला आहे. वऱ्हाडी बोली भाषेचे अंगभूत सौंदर्य हे या काव्य सौंदर्याचे वैशिष्ट्य आहे. भुलाई म्हणजे माहितीये का तुम्हाला? भुलाई याला वऱ्हाडी भाषेत मुलगी असे म्हणतात. हा झाला त्यांचा साहित्यिक परिचय, थोडक्यात झालेला साहित्यिक परिचय. आता बघा, पुन्हा एकदा या कवितेत निसर्गाच्या विविध प्रतीकांच्या माध्यमातून नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन कवयित्रीने केले आहे. पुन्हा एकदा ही कविता लाजाळू या काव्यसंग्रहातील आहे. हे इंगोले यांचे बालसाहित्य आहे. साध्या आणि सोप्या भाषेतील या कवितांचा संस्कार क्षमता हा महत्वाचा गुण आहे. ठीक आहे, आता मी कविता वाचते, तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. पुन्हा एकदा पान नंबर 43. बघा, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा पुन्हा एकदा. कवितेचं वाचन मी केलेलं आहे.
आता आपण या कवितेच्या अर्थाकडे वळणार आहोत. तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं की ही जी कविता ही अनसीन पॅसेज म्हणून तुम्हाला दिली गेली आहे आणि त्यावरची वर्कशीट ही तुम्हाला सोडवायची आहे. थोडक्यात या कवितेचा अर्थ काय हे आपण पाहणार आहोत. बघा, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्ता. एक लक्षात घ्या, विजेमध्ये जी प्रखरता आहे, तीव्रता आहे, ताकद आहे, तीच ताकद आपल्यामध्ये उतरावी असे कवयित्री सांगते. ही वीज रक्तात भिनावी, अर्थात त्याची प्रखरता ही रक्तात भिनावी व निद्रिस्त झालेल्या माणसाला, निद्रिस्त म्हणजे झोपलेला आहे तो माणूस, निद्रिस्त झालेल्या माणसाला जागे करण्याचे, त्याच्यात जोश भरण्याचे काम या विजेने करावे. पुन्हा एकदा आपले स्नायू चांगले कार्य अर्थात सत्कर्म करण्यासाठी, नाविन्याचा शोध घेण्यासाठी पेटून उठावेत. चुकीच्या प्रथांना आव्हान देत नवीन मार्ग निर्माण व्हावेत, असं कवयित्री सांगते. विजेच्या लख प्रकाशात आपल्याला योग्य अयोग्य गोष्टी कळाव्यात व अयोग्य अन्यायकारक गोष्टींबाबत लढा देण्याचे सामर्थ्य आपल्यात निर्माण व्हावे. नवीन मार्ग शोधून नवनिर्मिती करून सगळ्यांनी त्याचा एकत्रित आनंद घेत पुढे जावे असे तिला वाटते. साधारण बघा, तुम्ही वीज चमकताना तर सगळ्यांनी पाहिलेली आहे, बरोबर? तिचा आवाजही प्रचंड असतो. काळोखात, खरं तर रात्रीच्या अंधारात ती तिची ताकदच दाखवत असते, चमकत असते ती. तिचं रूप पाहून प्रत्येकाच्या काळजात, मनात धस्स होतं. तिची हीच तिची ताकद प्रत्येकामध्ये उतरावी असे कवयित्रीला वाटते, जी काळोखाला छेदण्याचे व स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करण्याचे आव्हान पेलू शकते. बघा, नवनिर्मिती करण्यासाठी पेटून उठावं लागेल. कोणतंही कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे, साध्य करायचं असेल तर त्याला पेटून उठावंच लागेल. नुसता विचार करून, कल्पना करून काहीच साध्य करता येणार नाही. आणि एकदा का आपल्यात ती ताकद आली, आपले स्नायू चांगले कार्य करण्यासाठी पेटून उठले की अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. हा झाला साधारण पहिल्या 4 ते 5 ओळींचा अर्थ. कळलेला आहे का तुम्हाला? पुढे जाऊयात आपण. पुन्हा एकदा घाली पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. बघा, आता माणसांना जिथे सारासार विचार करून वागता येत नाही ना, तिथे निसर्गातल्या घटकांनीच आपलं बळ दाखवायचं असतं. आणि असं कवयित्रीलाही वाटतंय. बघा, ती म्हणते की पुन्हा एकदा पिंगा घालत. पिंगा घालणं तुम्हाला माहिती, फिरणं आहे. पिंगा जे महाराष्ट्राचे जे नृत्य संस्कृतीमध्ये, किंवा नृत्य म्हणण्यापेक्षा बघा, मी लहानपणी, मला माहित नाही तुम्ही चतुर्शृंगी पुण्यातील मंदिर तुम्हाला माहिती की नाही, पण अरे तिथे नाही पिंगा घातलं, सॉरी, हा एक नृत्य प्रकार आहे पिंगा घालणं. तर मी एकदाच तो लहानपणी पाहिला होता, त्यानंतर मी नव्हता पाहिला. पण हा पिंगा घालणं आहे, हा जो काही थोडा नृत्य प्रकार आहे. तर हा नृत्य प्रकार करत किंवा पिंगा घालत वाऱ्यानं, पावसाच्या सरीनं जोरजोरात खाली यावं, अर्थात त्या कोसळाव्यात. बेभान होऊन म्हणजे भान विसरून त्यानं खालाले पाहिजे, कोसळलं पाहिजे. आणि चारही बाजूंना इतके पाणी व्हावे की त्यात सगळी माती एकत्रित व्हावी, अर्थात कोणताही भेद तिच्यामध्ये राहू नये. कसं आहे माहितीये का मुलांनो, निसर्ग आहे ना, निसर्ग, याला अपपर भाव नसतो. अपपर भाव म्हणजे काय, की हे माझं आहे, हे तुझं आहे. निसर्गाला नाही माहिती हे काय. निसर्ग सगळ्यांसाठीच सारखा आहे. तो गरीब आहे, श्रीमंत आहे, जातीचा कोणता आहे, धर्माचा कोणता आहे, प्रांताचा कोणता आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, बाल आहे, वृद्ध आहे, सगळ्यांसाठी निसर्ग हा सारखाच असतो, त्याला कोणता भेद नसतो. पण माणूस मात्र जातीवरून, धर्मावरून, प्रांतावरून, भाषेवरून, लिंगभेदावरून एकमेकांना टोचणी देत राहतो. अशा प्रकारच्या भेदाभेद समाजाची प्रगती, किंवा अशा प्रकारचा जो समाज असतो जिथे भेदाभेद असतो,
तो समाज प्रगती साधत नाही, तर या समाजाला चुकीची दिशा मिळते, ज्यातून अनेक समस्या उद्भवतात. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एकाच हाडामासाची आपण सगळे माणसं आहोत. ही सगळी माणसं असल्यामुळे भेदाभेद करून नवीन भिंती उभ्या करण्यात काही अर्थ नाही. आणि माणूस नेमका तसेच जगत असल्याने यात काहीतरी बदल होऊन नवीन असे काहीतरी घडवावे, जेणेकरून प्रत्येकामध्ये आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण व्हावी. विद्रोह पुकारणाऱ्या तरुण मनांनी जातीयता मोडून काढावी व जीवनाचा नवा अर्थ रेखाटावा. या कवितेचा या काही मी 4-5 ओळी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याचा साधारण अर्थ तुम्हाला कळलेला आहे. मग पुढे जाऊया. शेवटचं जे कडव आहे ते आपण पाहू. पुन्हा एकदा गुमावा वारा, युवक इथला भारला जावा. भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. बघा, पुन्हा एकदा गुमावा वारा, युवक इथला भारला जावा. म्हणजे पुन्हा एकदा असं वारं फिरलं पाहिजे, असं वारं फिरलं पाहिजे. अर्थात पुन्हा एकदा परिस्थिती अशी बदलली पाहिजे की इथला युवक अनिष्ट रूढी, परंपरा, भेदभाव हे सगळं विसरून समस्त प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी पुढे सरसावला पाहिजे. नवीन पाऊल त्यानं टाकलं पाहिजे. इथल्या युवकांमध्ये, तरुण पिढीमध्ये जोश निर्माण व्हायला हवा. तहान भूक हरपून, अर्थात अतिशय कष्टाची तयारी दाखवून, अतिशय कष्ट करून, मेहनत करून, रक्ताचं पाणी करून त्याने नवनिर्मितीचे सुस्वर अळविले पाहिजेत, गायले पाहिजेत. नवनिर्मितीची चाहूल लागावी, जेणेकरून आपली भूमी त्यात उजळून निघावी. तिचा स्वच्छ प्रकाश साऱ्या दिगंतात म्हणजे असं म्हणतात आकाशात भरून जावा. नवनिर्मितीचे असे कार्य युवकांनी करावे, जेणेकरून आपल्या भूमीचे नाव अजरामर व्हावे. आपल्या भूमीचा लौकिक साऱ्या जगात पसरावा. प्रत्येकानं मनोमन रंगवलेली, आरेखित केलेली स्वप्ने कल्पनेच्या नव्हे तर वास्तवेच्या पातळीवर पूर्ण व्हावी. प्रत्येकाने नवीन इच्छित मार्ग शोधून काढावा. समस्त मानव प्राण्याने जातीपातीचे पोकळ बंध झुगारून द्यावेत. नाविन्यपूर्ण विचारांनी सगळ्यांना हाताशी धरत पुन्हा एकदा प्रगती साधावी, विकासाच्या दिशेने अग्रेसर व्हावे. म्हणून म्हणतोय कवी की या इथल्या युवकांना काय केलं पाहिजे, तो भारला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये ते जोश, ते सामर्थ्य आलं पाहिजे, जेणेकरून रूढी परंपरा तो मोडू शकेल आणि सगळ्यांना एकत्र करू शकेल आणि नवनिर्मिती करू शकेल. If you like our videos, do share them and subscribe to our channel. If you want awesome quizzes, write to us. Keep watching and keep learning with Walnut.